जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून पुढील आर्थिक वर्ष 2025-26 साठी नियोजन विभागाकडून कळवलेला तात्पुरता नियत व्यय 518.56 कोटींचा असून यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणांकडील 421.47 कोटींच्या अतिरिक्त मागणीनुसार एकूण 940.03 कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीनं मंजुरी दिली आहे. विभाग स्तरावरील येणाऱ्या 7 फेब्रुवारीच्या बैठकीत यातील जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी मागणी करणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी जिल्हास्तरावरून अनेक विकास कामांचं नियोजन होतं, त्याला मंजुरी दिली जाते, निधीही वर्ग केला जातो. या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील आमदार आणि खासदार यांच्याशी समन्वय ठेवून योजनांना मंजुरी द्या, अशी सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसंच कोणत्याही नवीन कामांचे प्रस्ताव सादर करताना ते संबंधित लोकप्रतिनिधींना माहीत असावेत. आरोग्य आणि शिक्षण हे 2 घटक विकास प्रक्रियेला बळ देणारे आहेत. सदृढ आणि शिक्षित समाज निर्माण करण्यासाठी या 2 घटकांना अधिकचा निधी येत्या काळात देणार असल्याची ग्वाही आंबेडकर यांनी दिली. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी कोल्हापूरमध्ये अनेक धार्मिक स्थळांचा विकास करताना दक्षिण काशीच्या धर्तीवर तो केला जाईल, तसंच सर्व नियोजित कामं मार्गी लावून स्थानिक गरजांच्या अनुषंगानं येत्या काळात विकास कामं केली जातील असं आश्वासन दिलं. उपस्थित आमदारांनी जिल्ह्यातील महापूर प्रश्न, मंदिर विकास आराखडे, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन, शेतकऱ्यांसाठी वीज, पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरील सौर प्रकल्प आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जयंत आसगावकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, डॉक्टर अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पोहपळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.